जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सध्याची परिस्थिती जी आहे ही गॅस टंचाईची फार मोठी आहे. त्याच्यामुळं हॉटेल व्यवसायामध्ये भरपूर अशा अडचणी येत आहेत. पण मग आता गॅस टंचाईची अडचण आहे म्हणून आपण व्यवसाय तर थांबवू शकत नाही आहे. कारण व्यवसाय बंद करणे हा काही पर्याय नाही आहे. त्यासाठी आज आपण नवीन प्रयोग चालू केलेला आहे. जो आपला तंदूर आहे, हा तंदूर नेहमी आपण लाकडावरच चालवतो. आमचा हा लाकडाचा तंदूर आहे. आपण हे लाकडं जाळून कोळसा करून नंतर रोटीसाठी वापरतो. तर आता जो जाळ आहे आपला हा वाया जातो नेहमीच. तर याच्यावर आपण काय करतोय आता, याचा पूर्ण वापर करून घेणार आहे आपण. त्यासाठी आपण याच्यावर रस्सा बनवून घेतोय. अंडे बॉईल करून घेतो, राईस तयार करून घेतो. सगळं आपलं तंदूरवर होतं. आता हे बघा काळा रस्सा आपण इथं बनवून घेतलेला आहे. आणि मेनूमध्ये काय आहे थोडासा बदल करावा लागणार आहे आपल्याला. जे आपले इतरवर जे मेनू राहतात जास्त, तर ते थोडेसे कमी करायचे. जेणेकरून काय होईल, की आपल्याला हा प्रयोग करायला सोपा पडेल. आता छोटे-मोठे हॉटेल ढाबे जे आहेत, तिथं शक्यतो लाकडाचाच तंदूर वापरला जातो. तिथं या गोष्टीची काही अडचण येत नाहीये. म्हणून गॅस नाही म्हणून आपण हॉटेल व्यवसाय बंद नाही करू शकत. तर त्याला असा पर्याय काढू शकतो आपण. त्यामुळे आता काय केलेलं आहे, रस्सा एकदा बनवून घेतो. कारण आपल्याकडे जास्त करून थाळीच जास्त चालते. चिकन थाळी आणि व्हेज थाळी जास्त चालते. तर आम्ही मेनूमधून बरेचसे जे छोटे-मोठे आयटम आहेत, ते बंद करून टाकलेले. स्नॅक्स बंद केलेलं आहे. फक्त जेवणासाठीच आपण हॉटेल चालू ठेवलेलं आहे. फक्त व्हेज थाळी आणि चिकन थाळी आपली जास्त चालते आणि चिकन बिर्याणी जास्त चालते. तर या 3च ज्या मेनूमधल्या डिश आहेत, या आपण कंटिन्यू केलेल्या आहे. हे बनवायला सोपे आहे आणि याच्यामध्ये गॅस पण कमी लागतो. कारण आता हे बरचसं मटेरियल आपण तंदुरावरतीच बनवून घेतो. त्याच्यामुळे आपल्याला गॅसची गरज पडत नाही आणि व्यवसाय पण आपला व्यवस्थित चालू राहतो. कारण व्यवसाय बंद करायचं म्हटल्यानंतर बरेचसे आपले जे कर्मचारी राहते, कामगार राहते हॉटेलमध्ये, यांची पण गैरसोय होती आणि व्यवसाय पण इतक्या दिवसाचा व्यवसाय आपण जर अचानक बंद केला, तर आपलं गिरायकाची जी लाईन आहे, ती पण बऱ्याचशा प्रमाणात तुटते. तर अशा वेळेस आपल्याला काही ना काही पर्याय हा शोधणं गरजेचं असतं. तर आम्ही अशा पद्धतीनं पर्याय शोधलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीनं तंदूरवरती भाज्या बनवू शकता. रस्सा वगैरे नॉन-व्हेज जर तुमची इथं चांगल्या पद्धतीत चालत असेल, तर तुम्ही अशा प्रकारे नॉन-व्हेज हे एकखट्टी तंदूरवर बनवून घेऊ शकता. तंदूर दोनदा पेटवावा लागतो, संध्याकाळी आणि सकाळी. सकाळी पण एक टाईमाला तुम्ही भाजी बनवून घेऊ शकता आणि संध्याकाळी पण ज्यावेळेस लाकडं टाकायची वेळ राहते 5 वाजता, त्यावेळेस पण संध्याकाळचे जे काही तुम्हाला तुमचं बजेट असेल, त्या पद्धतीने तुम्ही नॉन-व्हेजचा, व्हेजचा रस्सा त्याच्यावरती बनवून घेऊ शकता. एवढं काही व्यवसायामध्ये जर समजा अशा अडचणी आल्या, आता गॅस टंचाई ही सगळीकडेच आहे. ती काही एका राज्यात किंवा एका गावात नाहीये. तर त्यासाठी आपण आपला व्यवसाय नाही बंद ठेवायचा आहे. व्यवसाय हा कंटिन्यू चालू राहिला पाहिजे. तर आम्ही अशा पद्धतीनं चालवलेलं आहे. आमचं आता व्यवस्थित चालू आहे किचन. किचन पण व्यवस्थित चालू आहे आणि आपलं जे डेलीचं गिऱ्हाईक आहे, ते पण व्यवस्थित येतंय रुटीनमध्ये. त्यांनाही अडचण नाही आणि आपलं पण व्यवसाय व्यवस्थित चालतोय. अशा पद्धतीने तुम्ही पण प्रयत्न करा आणि किचन चालू राहू द्या. किचन बंद करू नका. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा आमची जी आयडिया आहे तंदूरची, ही तुम्हाला आवडली का नाही आवडली? ही कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.